विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसताना विरोधकांमधील चौघांची कामकाज सल्लागार समितीवरती नेमणूक केली आहे। कामकाज सल्लागार समितीवरती 12 सदस्य असतात। विशेष म्हणजे किमान 22 सदस्य असलेल्या पक्षाचा एक सदस्य नेमला जातो। सदस्य संख्या नसताना सुद्धा 4 जणांची निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। विरोधी बाकांवरच्या जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू, नाना पटोले या 4 जणांची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अपडेट्स देतात। अभिषेक, एकूणच विधानसभा अध्यक्षांचा आपल्याला रामशास्त्री प्रभूने बाणा पाहायला मिळालेला आहे। अध्यक्षांकडून विशेष अधिकार वापरत विरोधी पक्षांनाही कामकाज सल्लागार बैठकीमध्ये स्थान आपल्याला देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच विरोधी पक्षांकडे आवश्यक अशी संख्या आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। त्यामुळे कामकाज सल्लागार समितीवर त्यांची नेमणूक होत नव्हती। मात्र विधानसभा अध्यक्षांनी आपले विशेष अधिकार वापरलेले आहे आणि एकूणच जे विरोधी बाकांवरील जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, सुनील प्रभू असतील, नाना पटोले असतील यांची नियुक्ती आपल्याला या कामकाज सल्लागार समितीमध्ये करण्यात आलेली आहे। साधारणपणे या समितीमध्ये 12 सदस्य आपल्याला पाहायला मिळत असतात। किमान 22 सदस्य असलेल्या पक्षाचा एक सदस्य हा नेमला जात असतो। आता सध्या पाहायचं तर एकही विरोधी पक्षांकडे 22च्या वर आपल्याला संख्या पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच इथं देखील कुठेतरी अडचण आपल्याला पाहायला मिळालेली होती। अगदी अभिषेक, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।